गणपती बाप्पा मोरया. ओके 4 तास 20 मिनटं दाखवत आहेत. बघूया आपल्याला किती वेळ लागेल. 5:15 झालेत. आणि ही आमच्या मित्राची गाडी होंडा NX 200 CB 200 बोलणार होतो. ओके लेट्स गो. 5:33 झाले भाई बघताच बघता. सर्कल इलो. अरे काय म्हणतं. अरे चमू आईला हा बघा पळस पे इकडनं आपण राईड घेऊन जातो कोकणात. जायचंय कोकणात परत जायचंय. आमच्या डोक्याच्या वरती एक्सप्रेस वे. इथून आता आम्हाला 45 किलोमीटर दाखवत आहेत. 153 किलोमीटर झालेत आमचे. जेजुरीला आम्हाला 11पर्यंत पोचायचा टाईम दाखवते तो. बघूया. हां बाकी तर ठीक आहे म्हणजे असं काय एवढं लेट नाही. कारण का आमचा पण प्लॅन होता 4ला निघायचा पण तसं मग लेट झालेलं. लांब लगतं जाम 10 वाजायला आले. फॉर कनेक्टिंग सुपरफास्ट हायवे. हां खूप वेळ लागला भाई. खूप ट्रॅफिक आणि रस्ता पण एवढा म्हणजे ॲक्च्युली काम चाललं आहे खूप रस्त्याचं. त्यामुळे डायव्हर्जन्स वगैरे सर्व. बंदर अच्छा डोंगर. हा डोंगर तर भाई या साईडला तेच आहे रे सगळं. डोंगर रान खुल्लं एकदम. बघ ना असं फील पण होतं. असंच आहे ना चालवायला मस्त वाटतं. असे रस्ते थोडे मोकळे. ओके अजून इकडून जेजुरी आय थिंक फक्त 28 किलोमीटर दाखवत आहे. सो बघूया आपण हां की कसा राईड जाते. हे 28 किलोमीटर तरी मला असं वाटतं की चांगला रोड येऊ दे आणि आम्ही पटापट जाऊ दे. हा जो डोंगर बघत होता तो पार करायचा आहे मित्रा. कडक. अरे जो डोंगर बघत होतो तो पार करायचा आहे. टन 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 टन. अरे 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 संभाल के. छोटासा रस्त्याचं काम झालंय. बापरे ह्या डोंगरावरती लोक असे डबल लेन करतायत. हे ऑलरेडी डबल आहे. जो तिकडच्या साईडला पण लेन हे क्रिएट करतायत. सो डेंजर आहे. हा सही तर आहे पण त्या घाटाची मजा ना तो एकच. तो असे 2 छोटेसे बारके रस्ते मस्तपैकी. हेवाला घाट फास्टली कवर करू शकतो असं आहे. वाव. रस्ता अगर चांगला असेल ना तर भाई मस्त. जसं की आता आहे एवढा पण हे नाही. आधीमध्ये थोडासा पॅच हा पण चांगला आहे. वाव बघा भाई. 4 व्हीलरवाल्याला जाऊ द्या. कडक वाटतंय. हां पूर्ण डोंगर पोकरतात भाई. पूर्ण डोंगर. डेंजर लोक आहेत. सा माणूस प्रगती करत गेला. रस्ते आले गाड्या आल्या. निसर्ग थोडंफार खूप. विचार करा हा डोंगर असे होते असे पूर्ण तासून हां बात होता रहता है. मला वाटतं जेव्हा आपण एकदम फ्युचरिस्टिक सिटीमध्ये जाऊ म्हणजे पुढच्या 30-40 वर्षामध्ये तेव्हा तर मला वाटतं ते डोंगर पण नथिंग म्हणजे सीधा कापतच सुटतील. पूर्ण प्लेन. सॅड बट रियालिटी. बाया पंचवाला पण नवीन ड्रायव्हर वगैरे गेला ओव्हरटेक मागे पण. ST वाले ना बरोबर कट मारणार. बरोबर एकदम एज मारून हे जाणार रस्त्याला तास. ST वाल्यांना एक्सपिरियन्स आहे ना. टेम्पो अगर विजन ब्लाइंड आहे तर नका जाऊ. सिंपल बात. जेव्हा अगर क्लिअर असा रस्ता भेटतोय तर तुम्ही एक वेळ असं जाऊ शकता. तसा घाट मस्त सर. शांत मस्त नुसतं तासलं आहे घाटाला. आता थोडं बरं वाटतंय कारण का हे नाहीत
4 व्हीलर्स नाहीत. छोटासा एक शॉट घेण्यासाठी थांबलेलो आम्ही इथे. मस्तपैकी नजारा. अँड आता आपलं पुढे घाट. तर आता आपण कंटिन्यू करूया आपल्या राईडला. वाव वाव, मूर्ती बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, मस्त. आणि हा समोर आपल्याला दिसतोय पंढरपूर 183 किलोमीटर ऑनली. म्हणजे हा हर्षद, मी बरोबर रस्त्याने म्हणजे ईस्टर्न हायवे जो लागेल ना, आय थिंक अबा असाच होता तो हायवे, पंढरपूर वगैरे त्या साईडला सातारा. किती किलोमीटर दाखवत आहेत? फक्त 24 किलोमीटर. बघूया आता आम्ही. वाजलेत 10:37. 11पर्यंत आम्ही पोचून जाऊ. आणि रस्ता पण ॲक्च्युली आम्हाला चांगला भेटला. आता तर बाई नॉनस्टॉप. मजा येईल. गार हवा पण लागायला सुरुवात झाली आहे थोडी, कारण का स्पीड वाढली ना गाडीची. वा 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 वा, बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव महादेव. आता असं वाटतं की भाई पुन्हा सोडून आम्ही थोडं पुढे आलो आहे, कारण का असं आता फील होतं आहे की डोंगर वगैरे, प्रॉपर मोठा रोड. सातारा जो जास्त फेमस आहे, सातारा साईडचा हायवे. तसं तर आम्ही जेजुरी साईडला चाललो होतो. पण मस्त वाटतं. वाव. पंढरपूर 178, बारामती, जेजुरी, खेड. खेड खेड नाही. रा 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 रा, विदाउट हेल्मेट, कानात एअरफोन, कडक. भाई तो चाललाय भाई 85 आरामात. कडक भाई. असा हायवे तर पाहिजे होता आम्हाला कव्हर अप करायला. वाव. चला थोडं आपण क्रुझर मोडवर शिफ्ट होऊया आपण. हा 2 पाय पसरून असे हायवे तर आम्हाला पाहिजे असतात. वाव, मस्त वाटतं. अगर असा रस्ता असेल, असा म्हणजे निसर्ग वगैरे, तरी अजून आपण कोकणात नाही गेलो आहे. कोकणात एकदा एकदम असे आहेत असे कोकणातले रोड अजून पण. भाई पावसाळ्यानंतर जी मजा येते, आय हाय हाय आय हाय हाय. बस आता हा 1 महिना, पुढचा महिना एप्रिल मे गेला, पाऊस सुरू होईल, मग तर काय विचारू नका. नुसती मजाच मजा, मजाच मजा, मजाच मजा. पावसाळ्यात फक्त काय ते रेनकोट घालण्याचं वगैरे याचं टेन्शन येतं. बाकी काय एवढं टेन्शन वाटत नाही. बाकीचं म्हणजे वेदर जो असतो ना, आहे हलका हलका पाऊस, तामिनी घाट. रिसेंटचा अपडेट मित्रांनो, आपण 10 मिनटं इकडनं दाखवत आहे जेजुरी पोचायला. बघूया आता कसं. ॲक्च्युली रस्ता खूप चांगला आहे, त्यामुळे नुसतं एकदम पाहू शकता तुम्ही इकडे. आता आम्ही पण मोस्टली 70-80 असं क्रूज करतो आहे. बघ त्या कॅमेरा अँगल माझा चुकीचा असतो अशा टायमाला. पण ठीक आहे, शायद दिसतील इकडे. असं पूर्ण क्रॉसिंग लागली यांची. कडक. याच प्रकारे पेट्रोलच्या 2 काट्या उतरलेल्या आहेत. पण ॲक्च्युली गाडी ना मायलेज चांगली. आणि चलता मी चेक नाही केलं की माझी बॅटरी उतरली आहे कॅमेराची, आणि माझा कॅमेरा इथेच डेड होतो. आणि जे स्टार्टिंगचे एंट्रन्स वगैरे आहेत ते मी रेकॉर्ड करू नाही शकलो. पण त्यानंतर जे टेम्पलच्या आतमध्ये आम्ही फिरलो, हे मी तुम्हाला पुढे दाखवतो.
आमचं दर्शन झालेलं आहे जेजुरीला. आता हां ओके लेट्स गो. ॲक्च्युली आमचं आता दर्शन झालेलं आहे जेजुरीचं. आता अकॉर्डिंग टू प्लॅन आम्ही चाललो आहे हर्षदच्या मावशीकडे. ते इथून 50 किलोमीटर आहे पुण्यामध्ये. तर ॲक्च्युली आम्हाला थोडंसं हे घ्यायचं आहे, काय बोलतात त्याला, प्रसाद. आणि त्यानंतर हे बघा हे जेजुरी. घेतो लाव गाडीला. तू पण घेणार आहे ना? राहू दे मग, आपण एकच आहे काय प्रसाद. हां ठीक आहे चालेल. प्लॅन चेंज. कुरमुऱ्यावर घरच्यांना म्हणून टाकू, टेन्शन नाही. हां बापरे, मी कॅमेरा समोर लावला आहे पण आता कॅमेराचा बॉबल होतो याच्यात. अँगल चेंज. हो बघा जेजुरी. हो आता पहिल्या कसं पायऱ्या होत्या तिथून, आता पण आहेत असं नाही पायऱ्या नाहीत, पायऱ्या आहेत. पण इकडनं बाईकसाठी पण रस्ता होता, तर आम्ही डायरेक्ट बाईक घेऊनच वर आलो. पण मस्त आहे रस्ता. पण आत्ताच काम चालू आहे आय थिंक घ्यायचं, प्रॉपर करतायत. तर बाईक वगैरे असेल तर तुम्ही वरपर्यंत देऊ शकता. शायद ट्रॅक्टर चाललं आहे म्हणजे 4 व्हीलर पण जाईलच. मला वाटतं डेली लोकांसाठी हे केलं आहे. हे बघा जेजुरी. हां सामान वगैरे वर नेणं किंवा डेली म्हणजे जे मंदिरामध्ये जातात इकडचे लोकल्स त्यांसाठी असेल. ॲक्च्युली चांगलं पण आहे. हे बघा हे जे पायऱ्या असे कनेक्टेड आहेत, रस्ता असा पायऱ्यांना अर्धा हे करून बनवलं आहे वाटतं. हे बघा हे पायऱ्या आहेत. अरे ॲक्च्युली ना हर्षद, मला एक फोटो आहे आता, मूर्ती घ्यायची होती रे. थांब इथे गाडी लाव, आपण इकडचं लोकल बघून येऊ. तुला पण काही प्रसाद विसाद मूर्ती छोटं घ्यायचं असेल तर इथून जेजुरी दिसेल. हे बघा प्रॉपर जेजुरी समोर बघा. थांब, अरे हा इथंच टाकतोय. हां निघालो मी. तर चला नॉनस्टॉप आपण जाऊ. इथून लेफ्ट. चला मेन हायवेला आलेलो आपण. क्या बात. बघा ते आपण पुणे असं ॲरो दाखवतात पण किती किलोमीटर हे दाखवत नाही, म्हणजे दाखवलं नाही असं बोलत. जेजुरी पण युटर्न. वाव डोंगर बघा कडक, मस्त वाटतं असं एकदम. आणि ऊन पण नाही ना एकदम, ते मळाबामुळे ना अजून जरा चांगलं वाटतंय. ती गार हवा नाही पण सही वाटतंय. आय होप गाईस तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल. अगर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आपला समोर जो दादा चालला आहे तो ड्रोन घ्यायचा विचार करतो आहे गणपतीपर्यंत. अगर त्यांनी घेतला तर चॅनलच्या इंट्रोपासून चालू ड्रोन शॉट. आणि असंच आम्ही काय ना काय म्हणजे फिरत राहतो. सो अगर तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग. मला लांबून हा बकरा वाटला. बकऱ्याला कापायला नेलंय. काय एकदम बोल खुश आहे भाई. राहिलं पण एकदम शांत आहे. आणि असं पण नाही की एकदम लॅब्राडॉग वगैरे आहे. ना भाई ना, कापा काय करायचं करा. बताओ सर किसका सिक्योरिटी करना है. आजकल पिक अँड ड्रॉप मिल रहा है भाई सबको. आता मी जाण्यासाठी आम्ही आता दुसरा रस्ता हे केलं आहे, चूज केलं आहे. कारण का लास्ट टाईम म्हणजे ज्या रस्त्याने आम्ही आलो तो रस्ता खूप खराब होता आणि खूप सारं काम चाललेलं आहे. तर मॅपमध्ये आम्हाला अजून एक रस्ता दाखवत होता, तर आता आम्ही तिथून चाललो आहे. वन वे मतलब ठीक आहे. पण गिवरी काकस गराडे सरनेम झालं ना, गराडे सरनेम झालं ना. असू शकतं असं थोडी की फक्त सरनेम असू शकतं, जागेचं नाव नाही.
रस्ता पण हा चांगला आहे. पाठी थोडंसं ट्रॅफिक होतं कारण का आय थिंक सिटी एरिया गाव एरिया होता त्यामुळे, पण आता एकदम मस्त रस्ता आहे. अँड आय होप मी थोडे बहुत सेटिंग्समध्ये छेडछाड करतो आहे कंटिन्युअस, तर जास्त व्हिडिओ क्वालिटीवर इफेक्ट नको पडायला आणि प्रॉपर दिसायला पाहिजे. ते एन डी फिल्टर वगैरे इन्व्हेस्ट केले त्यात, कारण का ना एक्सपोजर खूप होऊन जातं. ते एन डी फिल्टरनी थोडा हेल्प भेटतो असं ऐकलं आहे मी, तर आता बघूया. बाय खरोखर यार रस्ता खूप चांगला आहे हा. मस्त वाटतं चालवायला पण मस्त वाटतं आणि फिरायला पण मस्त वाटतं. तो बघ तो बघ कसा, हा बघा. हाय हाय बाय फॅन झालो बाई या रस्त्याला. असा रस्ता पाहिजे, असा रस्ता पाहिजे. असं मग 300-400 किलोमीटर असू दे. मला तर मेन हायवे नसला तरी चालेल, मी जाईन 50-60 आपला मस्तपैकी वर खाली वर खाली वर खाली. हा आणि बघा ऊन पण नाही, आम्ही लकीली त्यामुळे वाचलो आहे. ऊन पण जास्त नाही पडत आहे, मळब वगैरे थोडं जास्त आहे. अच्छा, माझा मित्र पुढे आहे हर्षद, त्याच्याकडनं बातमी आली की घाट सुरुवात होते. बघूया हा रस्ता भाई नुसाशी असं झोपायचं मन करते. पण सांभाळून, अति घाई संकटात नाही. ओव्हर कॉन्फिडन्स डेंजरस. काय घाई नाही आहे, काय नाही, रस्ता आपलेच आहेत. काय आजच हे विवासन आहे भाई. नेक्स्ट टाइम कधी पण येईन ना हा रस्ता तर भाई विजिट झाला पाहिजे पुण्याला आल्यावर. भाई रोड मस्त आहे, रोड मस्त आहे. अगर कोणाला पण जेजुरीला जायचं असेल ना तर भाई ह्याच रस्त्याने जावं. आमचं जरा चुकलं ते दुसऱ्या रस्त्याने जायचं. ए भाई पाचव्या आलो चुकून. हाँ बोल बोल हाय मैं इसको बोलते हैं कडक भाई, कडक कडक. मजा आली भाई, मजा आली. जो रस्ता बनवला आहे ना हा बघा, हेअरपिन टर्न कम मस्त असं यू. उलाला रे उलाला रे टू 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 उलाला रे उलाला रे. ओ ओ हो काढा डायरेक्ट तिसरा गेअर. 4 व्हीलर नसते ना अजून मजा आली असती. 4 व्हीलरची फाडताना भाऊ आम्ही त्या घाटात पण ओव्हरटेक. वोकल्स टू लोकल्स. च्या सिटीमध्ये फिरताना आम्ही आणि भाई इकडची लोक डेंजरस भाई. कोण कुठून गाडी चालवते आहे, कोण आडवा येते चिड येतोय, काय समजत नाही भाई. बघा 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 बघा, जराशी जागा भेटली खाली गेली डायरेक्ट टाकतो. भाई असं नाही की तो म्हणता लेफ्ट चालेल ना, यायला बंदा पण स्ट्रेट चाललाय पण पूर्ण लेफ्ट झोपतो. तिथं असं आहे ना भाई, ओव्हर स्पीड पण म्हणजे असं ओव्हर स्पीड पण काय भाई, बेस स्पीडला तरी आला तरी भाई कोण कुठून येईल भाई सांगू शकत. ओके, इथून 1 किलोमीटर काहीतरी हर्षदच्या मावशीचं घर आहे. आलो 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 भाई. आय होप तुम्हाला मुंबईबद्दल भांडूप ते जेजुरी हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग इथे स्टेंड करीन. तेच जे पण आता पुण्यामध्ये 1-2 जागा फिरू आम्ही पुण्यामधली, तर ते थोडं बदलून असंच ओरडतं आहे. अरे बिल्डिंग येऊ दे, बिल्डिंग आहे माझ्या मावशीची बिल्डिंग दिसू दे. पण ठीक आहे, मावशीची बिल्डिंग नक्कीच दाखवेल मी तुम्हाला.
तर गाईस आप लोग मी तक थँक्यू फॉर वॉचिंग.